नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजीने सायलीला घरातल्या सुनेचे अधिकार दिलेले असतात आणि त्याचबरोबर घरच्या नातसुनेचे सुद्धा अधिकार दिलेले असतात आणि तिच्यावरती असलेला राग पूर्णाजी संपूर्णपणे विसरून गेलेली असते आणि तिने आता सायलीला प्रेमाने जवळ घेतलेलं असतं. सायलीचे भरपूर लाड केलेले असतात आणि प्रेक्षकांनो, एका बाजूला पूर्णाजीने सायलीला आता आपली सून म्हणून तर स्वीकारलेलं असतंच, पण त्याचबरोबर घरातली नात म्हणून सुद्धा तिला स्वीकारलेलं असतं आणि एका बाजूला इथे आता प्रियाला घरातून बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. पूर्णाजीने इथे टोकाचा निर्णय घेतलेला असतो. प्रियाची घरातून चांगलीच वाजत गाजत हकलपट्टी करण्यात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये असं काय घडतं की पूर्णाजी सायलीला आपली आता नासून म्हणून स्वीकारते, घरातल्या इथे नातीचा सुद्धा मान देते आणि एका बाजूला जी तन्वी म्हणून ज्या प्रियाला डोक्यावरती बसवलेलं असतं त्या आता प्रियाला घरातून बाहेर काढलेलं असतं. कारण प्रेक्षकांनो, पूर्णाजीला सत्य समजलेलं असतं आणि ते सत्य सांगितलेलं असतं मधुभाऊंनी. तर प्रेक्षकांनो, मधुभाऊंनी 20-22 वर्षांच्या आधीचा खुलासा केलेला असतो. 20-22 वर्षांपूर्वीचा खुलासा जेव्हा इथे मधुभाऊ सुभेदार कुटुंबासमोर करतात तेव्हा एक सत्य बाहेर येतं आणि जे की खूप भयानक सत्य असतं आणि ते म्हणजे जो फोटो मधुभाऊंनी स्टोरूममध्ये बघितलेला असतो तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो आहे. हे मधुभाऊंनी आता संपूर्ण सुभेदार लोकांसमोर आणलेलं असतं. संपूर्ण सुभेदार लोकांना मधुभाऊंनी स्वतःकडे असलेला सायलीचा फोटो हा आता दाखवलेला असतो आणि त्याचबरोबर सत्याचा उलगडा केलेला असतो की ही जी तन्वी म्हणून तुमच्यासमोर प्रिया वावरते ही खरी तन्वी नाही आहे, तर माझी साऊ ही तुमची खरी तन्वी आहे, कारण ती लहानपणी अशी दिसायची. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कशा पद्धतीने मधुभाऊ या सत्याचा उलगडा करतात, कशा पद्धतीने लहानपणीच्या तन्वीचा फोटो शोधून काढतात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टामध्ये केस चालू असते. कोर्टामध्ये 25 दिवस दिलेले असतात. काहीही झालं तरीसुद्धा जुलैमध्ये आता वात्सल्य आश्रम मर्डर केस हिचा निकाल लागलाच पाहिजे असं जजसाहेबांनी सांगितलेलं असतं. दोन्ही वकिलांना इथे आता 25 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला असतो. आपापल्या आशिलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही आवश्यक पुरावे हवेत ते कोर्टामध्ये सादर करा आणि त्या पुराव्यांच्या आधारावरच इथे आता कोर्ट आपला निकाल देईल. त्याच्यामुळे आपापल्या आशिलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे जे काही आवश्यक आणि ठोस पुरावे आहेत हे आता शोधण्यासाठी अर्जुन तर पूर्णपणे कामाला लागलेला असतो. दिवस रात्र एक करून अर्जुन सगळे पुरावे गोळा करत असतो आणि एका बाजूला दामिनी देशमुखने कोर्टामध्ये हेअरिंग घेऊन जे काही मुद्दे मांडलेले असतात आणि इथे कोर्टाने 25 दिवस दिलेले असतात त्याने ती आता स्वतःच फसलेली असते. कारण अर्जुनने ह्या 25 दिवसाचा खूपच छान पद्धतीने उपयोग केलेला असतो. त्याने पूर्णपणे दिवस रात्र एक करून साक्षीच्या विरोधातले सगळे ठोस पुरावे शोधून काढलेले असतात आणि कायदेशीररित्या इथे 25 दिवसाच्या कालावधीचा त्याने खूप छान पद्धतीने स्वतःसाठी उपयोग करून घेतलेला असतो आणि त्याचबरोबर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधामध्ये असे काही ठोस पुरावे सादर केलेले असतात ज्याच्यामुळे कोर्टाने इथे मधुभाऊंना निर्दोष करार दिलेला असतो आणि साक्षी शिकरे ही गुन्हेगार आहे हे आता अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे सादर करून सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे कोर्टाने इथे निर्णय दिलेला असतो की साक्षीला जन्मठेपेची शिक्षा आणि मधुभाऊंना इथे निर्दोष करार दिलेला असतो. त्यामुळे मधुभाऊ आनंदात असतात. त्याचबरोबर अर्जुनच्या 2-2.5 वर्षाच्या मेहनतीला यश आलेलं असतं. त्यामुळे सायली खुश असते, अर्जुनची संपूर्ण फॅमिली खुश असते आणि मात्र इथे महिपत, प्रिया, नागराज, साक्षी हे चौघेही टेन्शनमध्ये असतात आणि दामिनी देशमुख स्वतः तोंडावरती पडलेली असते. हा सगळा प्रकार घडल्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सायली मधुभाऊंना घेऊन आनंदात आपल्या सासरी येते आणि सगळ्यांना इथे आता अगदी ताठ मानेने सांगत असते की माझ्या नवऱ्याने माझ्या इथे वडिलांना मधुभाऊंना 2 वर्षानंतर निर्दोष सिद्ध केलं. तर इथे 2 वर्ष मधुभाऊंसाठी आणि माझ्यासाठी इथे अर्जुन सर झटत होते. त्यांनी इथे तहान भूक विसरून ह्या केसवरती काम केलं.
इतकी क्रिटिकल कंडिशनमध्ये ही केस चालू होती. कारण का इथे पुरावे जे काही सादर केले जात होते ते सगळे खोटे होते. अर्जुनला ते पुरावे खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपली खूप एनर्जी वाया घालवावी लागत होती आणि त्याचबरोबर खरे पुरावेसुद्धा गोळा करावे लागत होते. तेव्हा इथे अर्जुनची तारेवरची कसरत होती. त्यामुळे हे सगळं सहन करत असताना किती वेळा तरी अर्जुन, त्याचं कुटुंब, सायली संकटामध्ये सापडली. मधुभाऊनं मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायलीला किडनॅप केलं. अर्जुनला मारण्यासाठी गुंड पाठवले. तर इथे जनता चाळीवरती अनेक वेळा हल्ला करण्यात आला मधुभाऊनं मारण्यासाठी. तर इथे महिपतने प्रताप काकांना खोट्या केसमध्ये अडकवलं. बऱ्याचशा गोष्टी मुद्दामून घडवण्यात आल्या होत्या आणि इतक्या संकटांना इथे आता पार करून प्रेक्षकांनो अर्जुन जिंकलेला असतो आणि इथे दामिनी देशमुख हरलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सायली खुश असते आणि आपल्या घरच्या लोकांना अभिमानाने आपल्या नवऱ्याचा मोठेपणा सांगत असते, त्याचं भरभरून कौतुक करत असते आणि सगळ्यांना सांगत असते की मधुभाऊ निर्दोष होते. मधुभाऊंवरती खोटे आरोप करण्यात आले होते आणि प्रियाने सुद्धा त्यांच्या विरोधात खोटी साक्ष दिली होती. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण मधुभाऊंकडे अभिमानाच्या नजरेने बघत असतात आणि त्यांना कुठे ना कुठेतरी सुभेदारांना मनामध्ये लाज वाटत असते की मधुभाऊ निर्दोष होते तरीसुद्धा कधीतरी आपण त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून त्या नजरेने बघितलं होतं. पण इथे सायली आणि अर्जुन यांना विश्वास होता की मधुभाऊ हे निर्दोषच आहेत, त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो हा सगळा प्रकार घडल्यानंतर इथे प्रताप काका, पूर्णा आजी, त्याचबरोबर कल्पना सगळेजण अर्जुनचं त्याचबरोबर मधुभाऊंचं अभिनंदन करतात. सगळ्यांनाच आनंद होतो. पण इथे आता प्रिया मात्र त्या घरामध्ये आलेली असते. तिचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. सगळेजण प्रियाकडे रागानेच बघत असतात कारण तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मधुभाऊ आता सायलीचे खूप लाड करतात कारण तिच्यामुळे, तिच्या निर्णयामुळे इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. अर्जुनसारखा हिरा सायलीच्या आयुष्यामध्ये आला म्हणून इथे सायलीचं नशीब किती बलवत्तर आहे असं आता मधुभाऊ म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली म्हणत असते की मधुभाऊ आता आपण एक रोपटं लावायचं. म्हणजे इथे बघा ना, प्रत्येकाने आपापल्या नावाच्या बिया लावलेल्या आहेत. सगळ्यांनी इथे बिया पेरलेल्या आहेत. पण आपण दोघांनी मिळून आता एक रोपटं लावायचं आणि ते रोपटं कसलं असेल माहिती आहे? अर्जुन सरांच्या विजयाचं रोपटं. तर अर्जुन सरांनी तुमची केस घेतली आणि नुसती घेतली नाही तर ते जिंकलेसुद्धा. तेव्हा अर्जुन सरांचा विजय लक्षात ठेवून आपण आता त्यांच्या नावाचं एक झाड लावूया आणि ते आपल्या आयुष्यभर लक्षात राहील की अर्जुन सर ही केस जिंकले होते. इथे कितीतरी कठीण प्रसंगातून ते गेले आणि तरीसुद्धा त्यांना यश मिळालं. त्यामुळे त्यांच्या नावाचं हे रोपटं आपण दोघांनी मिळून लावूया. तेव्हा इथे अर्जुन सरांचा विजय झाल्यामुळे हे रोपटं आम्ही लावणार आहोत ही गोष्ट जेव्हा अर्जुनला कळते त्याला सायलीचा खूप अभिमान वाटतो. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ चला स्टोरूमध्ये जाऊया, तिथे खुरपणी वगैरे आहे, आपल्याला तिथे आता खड्डा करायचा आहे. तेव्हा खुरपणी लागेल, त्याचबरोबर फावडा लागेल, हो की नाही, तेव्हा कुदळ लागेल. ते घेण्यासाठी आपण स्टोरूममध्ये जाऊया. तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही थांबा, मी स्टोरूममधून घेऊन येते, तुमच्या पायाला काहीतरी लागेल. मधुभाऊ म्हणतात नको ग, चल मी पण येतो तुझी मदत करायला. जावई बापूंचा विजय झाला आहे, त्यांच्यामुळे मी निर्दोष सिद्ध झालो आहे. त्यांच्या नावाचं झाड आपल्याला लावायचं आहे ना, मग मला पण मेहनत करायला नको का? चल मी पण येतो तुझ्याबरोबर. तेव्हा मधुभाऊ आणि सायली दोघेजणं स्टोरूममध्ये येतात. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की सायली बाळा, अगं हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ हे अर्जुन सर आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो का? आणि अर्जुनच्या बाजूला कोण आहे? कुणाच्या तरी खांद्यावरती हात ठेवला आहे. तेव्हा सायली म्हणते पूर्णाजींचा हात आहे तो, आणि तिकडे आहे ना ती तन्वी आहे, ती प्रिया. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो का, बघू दे जरा तो फोटो. तेव्हा इथे सायली त्या फोटोवरचं कापड आता बाजूला करते आणि म्हणत असते की मधुभाऊ हा बघा, हा आहे या तिघांचा फोटो. तेव्हा त्याची काच फुटले ना म्हणून तो फोटो बाजूला काढून ठेवला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सायली त्या फोटोवरचं कापड जेव्हा बाजूला करते ना तेव्हा इथे मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. मधुभाऊ आश्चर्याने इथे आता सायलीकडे बघायला लागतात आणि म्हणत असतात की साऊबाळा, अगं हा फोटो त्या तन्वीचा म्हणजे त्या प्रियाचा, हे कसं काही शक्य आहे?
तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ अहो असं काय करताय? आपली प्रिया म्हणजे या घरची तन्वी आहे ना, प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी. मग आता तिचाच फोटो असणार ना इथे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा तू जरा वेडी आहेस का? अगं तू आहेस ना ती लहानपणीची. तू जेव्हा 6 वर्षाची असताना मला मंदिराच्या पायरीवरती भेटली होतीस ना, तेव्हापासून तू मला आठवतेस. अगं हा तुझा फोटो आहे बाळा. माझ्या पॉकेटमध्ये सुद्धा तुझा फोटो आहे. तुला माहिती नाही का? तेव्हा सायली म्हणते, नाही मधुभाऊ, मला तर आठवतच नाही आहे की मी लहानपणी अशी दिसत होते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. ही प्रिया खूप चालाक आहे. तिला कळलं असेल ना की तू यांची मुलगी आहेस म्हणून. मग तिने सगळे पुरावे स्वतःच्या बाजूने वळवले. आणि तसंही मी तर जेलमध्ये होतो. मला माहिती नाही आहे की मी इथे नसताना काय काय घडलं ते. ह्या गोष्टी मला नंतर जेलमध्ये कानावरती आल्या होत्या. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुझा फोटो आहे हा, त्या प्रियाचा नाही. प्रिया लहानपणी अशी दिसायची. तुला आठवत नाही का प्रिया कशी दिसायची ते? अगं साऊ बाळा, ह्या मासूम चेहऱ्यावरती जे भाव आहेत ना, ते अजूनही तुझ्या चेहऱ्यावरती दिसतात. तेव्हा चल तू माझ्याबरोबर. तेव्हा इथे आता मधुभाऊने ते फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि तो फोटो घेऊन मधुभाऊ आता बाहेर येतात आणि म्हणतात की सगळ्यांनी इथे एकत्र या, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय झालं मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हा फोटो मला स्टोरूममध्ये सापडला. या फोटोमध्ये अर्जुन आहेत म्हणजे माझे जावई, पूर्णाजी आहेत आणि त्याचबरोबर बाजूला ही तुमची तन्वी आहे. पण ही नक्की तन्वी कोण आहे हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलं नाही का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अहो असं काय करताय मधुभाऊ? अहो तुमची प्रिया तीच आमची तन्वी आहे ना. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, अहो जी मुलगी तुमची तन्वीच नाही आहे, आत्तापर्यंत तुम्ही तिला डोक्यावर घेऊन मिरवत होता आणि जी मुलगी तुमची तन्वी आहे तिला तुम्ही ओळखलंच नाही का? तेव्हा प्रताप काका म्हणतात की मधुभाऊ तुम्हाला काय म्हणायचं आहे? मधुभाऊ म्हणतात, थांबा, हा फोटो इथे ठेवा, मी माझं पॉकेट घेऊन येतो. मधुभाऊ जातात, आपल्या पेटीमधून आपलं पॉकेट काढतात आणि ते घेऊन येतात. मधुभाऊ म्हणतात की आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना, ते तुम्ही लक्ष देऊन बघा. मला सत्याचा उलगडा करायचा आहे, ते सुद्धा सगळ्यांसमोर. 22 वर्षांपासूनचं जे सत्य अजूनपर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं, ते मी तुम्हाला सांगतोय. माझ्या पॉकेटमध्ये हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणतात की सगळ्यात जास्त जवळची मला कोण आहे ते तुम्ही सांगा. तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त जवळची तर सायलीच आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी बरोबर. म्हणून माझ्या पॉकेटमध्ये माझ्या बायकोच्या शेजारी माझ्या मुलीचा म्हणजे माझ्या साऊचा फोटो मी लावून ठेवला आहे. हा बघा तिचा फोटो. तेव्हा सगळेजण आश्चर्याने तो फोटो बघतात आणि मग मधुभाऊ म्हणतात, या आता फोटोमध्ये ही मुलगी कोण आहे? तेव्हा ती तन्वी आहे असं म्हणतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मग जर माझी साऊ तन्वी आहे तर मग तुम्ही प्रियाला तन्वी असं कसं म्हणता? आणि हा फोटो तर माझ्या साऊ बाळाचा आहे आणि ती ज्या दिवशी मला भेटली, तुम्ही म्हणता की ज्या दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस होता त्या दिवशी रविराज सरांच्या गाडीचा अपघात झाला होता, बरोबर ना? आणि बरोबर त्याच दिवशी मला साऊ भेटली होती. म्हणून तर मी बरोबर जेव्हा माझ्या जावयांचा वाढदिवस असतो त्याच दिवशी साऊचा वाढदिवस कसा काय मी साजरा करतो? कारण ती मला बरोबर त्याच दिवसाला भेटली होती. मग याचा अर्थ तुमची तन्वी कोण असायला हवी आहे? माझी साऊ तुमची खरी तन्वी आहे. कारण हा फोटो बघा, लहानपणी प्रिया अशी दिसतच नव्हती. माझी साऊ जेव्हा 6 वर्षांची होती तेव्हा ती अशी दिसत होती. ती मला जेव्हा भेटली होती तेव्हाच ती 6-7 वर्षांची होती. वय तर मला तिचं कळलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंनी 20 वर्षांपूर्वीचा खुलासा केलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे इथे सुद्धा प्रियाने काहीतरी काळाकांडी केलेली आहे. मला असं वाटतंय तिला कुठून तरी कळलं असेल की सायलीचे आईवडील कोण आहेत आणि म्हणूनच ती तिथे सायलीचे सगळे पुरावे घेऊन आली. मधुभाऊ, मी तुम्हाला म्हणालो होतो, जेव्हा मी आश्रमामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे सगळ्यांच्या नावाची गाठोडी होती, फक्त प्रिया आणि सायली या 2 नावाची गाठोडी गायब होती. म्हणजे मला असं वाटतंय की प्रियाने सायलीचं आणि स्वतःचं गाठोडं गायब केलं आणि सायलीचे सगळे पुरावे सिनियरला स्वतःचे पुरावे म्हणून दाखवलं. म्हणूनच ज्या वेळेला तुळशीपत्राची खूण मी पायावरती बघितली होती तेव्हा तिच्या तळपायावरती कुठलीही खूण नव्हती, पण दुसऱ्याच दिवशी ती पायावरती खून घेऊन आली. म्हणजे याचा अर्थ ती टॅटू केलेली असेल सायलीच्या तळपायावरची. आता तुळशीपत्राची खूण पूर्णाजी बघते तेव्हा पूर्णाजीचा विश्वास बसतो की हीच आमची तन्वी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, मधुभाऊंनी आपल्या जवळचा फोटो आणि स्टोर रूममधील सायलीचा फोटो आता सगळ्यांना दाखवत या गोष्टीचा खुलासा केलेला असतो की आतापर्यंत तुम्ही ज्या प्रियाला तन्वी समजताय ती तुमची तन्वी नाही आहे, तर माझी साऊ ही तुमची खरी तन्वी आहे. हवं तर तुम्ही प्रियाला विचारा, ती सुद्धा हेच सांगेल. तेव्हा प्रेक्षकांनो,
सत्याचा उलगडा झालेला असतो। सायलीच्या तळपायावरची तुळशीपत्राची खूण बघितल्यानंतर सगळ्यांचा विश्वास बसलेला असतो की हीच खरी सायली म्हणजेच तन्वी आहे। कारण जी तन्वी लहानपणी जशी होती तशीच सायली आहे आणि प्रतिमाचे सगळे गुण हे प्रियामध्ये तर एकसुद्धा गुण नाही आहे, प्रतिमाचे सगळे गुण हे सायलीमध्ये आहेत। तेव्हा पूर्णाजीला खूपच जास्त आनंद होतो। पूर्णाजी आपल्या सायलीला जवळ घेते, तिला कडकडून मिठी मारते आणि प्रियाचा इथे आता सगळेजण अपमान करतात, तिला चांगलेच खडेबोल सुनावतात। तेव्हा प्रिया सगळ्यांची माफी मागत असते। तेव्हा अर्जुन म्हणतो पोलिसांना बोलवा आणि आत्ताच्या आत्ता हिला जेलमध्ये टाका, हिची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे की तिने हे सगळं का केलं असेल। तेव्हा प्रताप काका लगेचच पोलिसांना फोन करतात आणि ते प्रियाला अरेस्ट करायला सांगतात, तिच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करतात। अशा पद्धतीने प्रियाचा खोटाडेपणा मधुभाऊंमुळे सगळ्यांच्या समोर येतो आणि इथे आता सुभेदारांना आणि किल्लेदारांना खरी तन्वी म्हणजे सायली ही आता सगळ्यांना मिळालेली असते।